पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर दरड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत मिसिंग लिंकची तपासणी केली होती। आयआयटीच्या तज्ज्ञांनी MSRDCकडे नुकताच तपासणी अहवाल सादर केलाय। या अहवालानुसार सध्याच्या तात्पुरता आणि कायमस्वरूपी उपाययोजनांमुळे 1249 मिलीमीटर पाऊस झाला तरी कनेक्टिंग लिंकचा प्रवास सुरक्षित राहणार आहे। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। कनेक्टिंग लिंक सुरक्षित। मुसळधार पाऊस झाला तरी कनेक्टिंग लिंकचा प्रवास सुरक्षित। आयआयटीचा अहवाल सादर। उपाययोजनांसंबंधी अनेक शिफारसी। 6 जुलैला कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक 2 लगतच्या प्रवेशद्वारावर दरड कोसळली। त्यावेळी तिथून वाहन जात नसल्यानं जीवितहानी झाली नाही। मात्र ही दुर्घटना मोठी होती। पुलावर बोगद्यालगत मोठ्या प्रमाणावर दगड माती पडली। पाणी वाहून आल्यानं पूर्ण कनेक्टिंग लिंक पूर्णतः बंद करण्याची नामुष्की MSRDCवर ओढवली होती। या लिंकवरील वाहतूक पूर्ववत करण्याकरता तब्बल 19 तास लागले। या दुर्घटनेनंतर प्रकल्पावर सर्व स्तरातून मोठी टीका आहे। दरम्यान या दुर्घटनेनंतर MSRDCनं मुंबई IITच्या तज्ज्ञांच्या पथकाकडून कनेक्टिंग लिंकची तपासणी करून दरड प्रतिबंध उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार दरड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्याकरता IITच्या तज्ज्ञांमार्फत मिसिंग लिंकची तपासणी केली। त्यानुसार नुकताच IITचा अहवाल सादर झाला। या अहवालात IITच्या तज्ज्ञांनी अनेक तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना सुचवल्या आहेत। याची पूर्तता केल्यावर मुसळधार पाऊस झाला तरीही कनेक्टिंग लिंकवरील प्रवास सुरक्षित ठरणार आहे। IITच्या अहवालानुसार आता लवकरच तात्पुरता उपाययोजनांना सुरुवात केली जाणार आहे, तर पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजनांचं काम हाती घेतलं जाणार आहे, अशी माहिती MSRDCनं दिली आहे। अहवालातील उपाययोजनांचे मुद्दे बघूया। मुसळधार पाऊस झाला तरी कनेक्टिंग लिंकवरील प्रवास सुरक्षित। डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा अनियंत्रित प्रवाह रोखून त्याचा मार्ग वळवणं। अतिवृष्टीचं पाणी थेट डोंगरावरून रस्त्यावर येऊ नये याकरता उपाययोजना करणार। बोगद्यावरील आणि आसपासच्या डोंगरांच्या स्थिरता वाढवण्याकरता तांत्रिक सुधारणा करणं। सैल दगडांना जागेवरच रोखून देण्याकरता मजबूत लोखंडी जाळ्या बसवणं। IITनं सुचवलेल्या शिफारसींच्या आधारे तात्पुरत्या कामांना सुरुवात। मुंबई IITच्या पथकानं 100 वर्षाच्या ऐवजी 1000 पर्जन्यमानाचा अभ्यास करून दरड प्रतिबंधक उपाययोजना सुचवल्या। या शिफारसींच्या अनुषंगानं नवीन सुरक्षा कृती आराखडा तयार करण्यात आला। IITच्या अहवालानुसार प्रशासनानं तातडीच्या आणि तात्पुरत्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे। कायमस्वरूपी उपाययोजना पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे। कनेक्टिंग लिंकचा प्रवास सुरक्षितच असल्याचा दावा या तज्ज्ञांनी केला असल्यानं मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।